तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साजेगाव येथील आरोपी मंगेश राजू पवार वय 25 वर्ष याने जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। आरोपी पीडितेला वारंवार फोन करून त्रास देत होता। माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशीच लग्न करतो असे खोटे आश्वासन देऊन पीडितेची फसगत केली। वास्तविक पाहता मंगेशचे लग्न झालेले आहे। पीडित मुलगी त्याला नकार देत होती। घटनेच्या दिवशी सकाळी मंगेशने पीडितेला फोन करून मी तुझ्यावर प्रेम करतो व आपण मुंबईला पळून जाऊन लग्न करू असे सांगितले। त्या रात्री 12च्या सुमारास तू पीडिताच्या घरी आला आणि तू माझ्यासोबत चाल, नाही तर आत्ताच्या आता तुझ्या वडिलांना मारून टाकतो अशी धमकी पीडित मुलीला दिली। त्यानंतर सदर आरोपीने जबरदस्तीने दारव्हा येथील श्री मुंगसाजी महाराज महाविद्यालयाच्या मैदानावर पीडितेवर जबरदस्ती अत्याचार करून पळ काढला। दरम्यान या प्रकरणी पीडितेने दारव्हा पोलीस स्टेशन गाठून आपली तक्रार नोंदवली आहे। पीडिताच्या तक्रारीवरून मंगेश राजू पवार याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 64(1), 64(2) क, 337(2), 333, 357(3) तसेच पोस्को कायद्याअंतर्गत कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दारव्हा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी ईश्वर जांभेकर तपास करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर, यवतमाळ।